भाजप 150, शिंदे 120 तर राष्ट्रवादी किमान 100 जागा जिंकतील। मग आम्हाला तर आता राजकीय संन्यास घ्यावा लागणार असा राऊतांचा टोला आहे। मुंबईच्या महापौर पदावरून संजय राऊत यांचा हा खोचक टोला आहे। भारतीय जनता पक्ष 150 प्लसचा नारा देईल, एकनाथ शिंदे गट 120 चा नारा देईल आणि अजित पवार किमान 100 जागा मुंबईत जिंकतील असे एकंदरीत त्यांचा आत्मविश्वास दिसतो। आणि मग आम्हाला सगळ्यांना राजकारण संन्यास घेऊन हरिहरी करत केदारनाथला जावं लागेल। जी गुफा आहे मोदींची तिथे आम्हाला जाऊन बसावं लागेल। मुंबई महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला केदारनाथला नाही तर हिमालयामध्ये निश्चितपणे जावं लागेल आणि संजय राऊत तुम्हाला तर राजकीय संन्यास घ्यावा लागेल, त्याशिवाय पर्याय नाही। टेकूशिवाय तुमचं अस्तित्व नाही। मुंबईमध्ये मुंबईकर महायुतीचा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकवल्याशिवाय राहणार नाही। आम्हाला बहुमतासाठी जे भारतीय जनता पक्षाला करावं लागतं, तोडातोडी फोडाफोडी माणसं विकत घेणं, ते करावं लागणार नाही। आमच्या आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल आणि मुंबईचा महापौर हा मराठी आणि भगव्या विचारांचाच होईल। नाही, मुंबईचा आकडा मी देणार नाही। याचं कारण असं आहे की परिस्थिती रोज बदलते आणि सकारात्मक चित्र असं निर्माण होत आहे की आम्हाला सगळ्यांना मिळून उत्तम आकडा मिळतोय, एवढंच सांगतो। उत्तम आकडा आहे आणि त्या आकड्यावरती मुंबईचा महापौर हा आमचा होणार। शुद्ध मराठी, मराठी मनाचा, मराठी मातीचा, मराठी विचारांचा आणि उद्धव आणि राज ठाकरे या बंधूंचा। राजकारणाला महाराष्ट्रात तुम्ही सुरुवात केली आणि स्वतःच्या भावाला देखील तुम्ही सोडलेलं नाही आणि आता जे काही मटक्याचे आकडे तुम्ही लावतायत, हा मटका फोडण्याचं काम मुंबईकर निश्चितपणे करतील आणि मुंबईकर महायुतीचा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकवतील आणि तुमच्या हाती मटक्यामधला सगळ्यात मोठा भोपळा देतील। या वेळेला तुमचा पराभव निश्चित आहे। ज्यांनी स्वतःच्या भावाचं घर फोडलं, ज्यांनी स्वतःच्या भावाचे नगरसेवक फोडले, त्यांना या वेळेला भोपळा देखील फोडता येणार नाही।